मोकामधील फरार आरोपी जो निलेश गायवळ आहे त्याची सर्व गँगच्या याच्यावरती कोथरूड पोलीस स्टेशनला कारवाई सुरू होती. कारवाई दरम्यान आपल्याकडे एक तक्रारदार आले. तक्रारदार त्यांनी असं म्हटलेलं की त्यांनी जी बांधलेली स्कीम आहे त्या स्कीममध्ये म्हणजे ते बिल्डर आहेत त्या स्कीममध्ये निलेश गायवळ त्याचा बंधू आणि त्याचे बाकीचे इतर साथीदार यांनी त्या ठिकाणी माझ्या परमिशन तो या ठिकाणी बांधतो कसं आहे येथे बांधू शकत नाही कोणी आणि त्याचं बांधलेलं कन्स्ट्रक्शनचं जे त्याचे फ्लॅट्स आहेत ते बळजबरीने कब्जात घेऊन त्याला त्याची खंडणी मागली. त्याबद्दल 10 फ्लॅट जवळपास त्यांनी ताब्यात घेतलेत. त्याचे काही साथीदार त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत आणि इलिगली त्याच्या नातलगामार्फत तो त्याची भाडं पण स्वतःकडे घेत होता. त्या तक्रारीवरून आपण तो कोथरूड पोलिसांना एक्स्टॉर्शन आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा जो पुढचा तपास आहे ते कोथरूड पोलीस करत आहे. सर, निलेश गायवळ सोबत त्याचा भावाचा रोल या संपूर्ण प्रकरणात काय सांगतो? फिर्यादीने आणि तक्रारदारांनी सर ज्यांची नावं सांगितली आहेत त्याच्यामध्ये निलेश गायवळ, त्याचा भाऊ सचिन गायवळ, बाकीचे इतर त्याचे साथीदार आहेत की त्यांनी संगनमत मिळून त्या ठिकाणी त्याला धमकावून फ्लॅट ताब्यात देण्यास भाग पाडले आणि काही त्या ठिकाणी त्याला शिव्या करून आणि ते धमकी देऊन त्याचा दुसरा जो नातलग आहे त्याच्यामार्फत तो त्याचे भाडं पण जे आहे भाडेकरी दुसरे भाडेकरी ठेवून त्या भाडेकरूंचे पैसा सुद्धा तो यांच्याच गँगमधील लोकांकडे तो जात होता आणि ज्यांनी जो बिल्डर आहे त्यांनी सुद्धा ही बिल्डिंग बांधली होती आणि त्या बिल्डिंगचा अवैध कब्जा घेऊन खंडणीसारखा हा प्रकार आहे त्याच्यामुळे तो गुन्हा दाखल केला. सर, हे कधीपासून सुरू होतं आणि म्हणजे आतापर्यंत हे भाडं घेत होते का म्हणजे खंडणी? हे 2000 कोविडच्या अगोदरपासून हे सुरू आहे. 19, 20, 21 असं तो आहे आणि मे 25 मध्ये त्यांनी हा पूर्ण कब्जा घेतला कागदपत्र दाखवून. तर त्यानंतर आज आपल्याकडे ते फिर्यादी आले. फिर्यादींनी सांगितल्याप्रमाणे ते हकीकत आपण त्याचा एफआयआर दाखल केलेला आहे. सर, फिर्यादी यांच्या डोक्याला त्यांनी माहिती सांगितली आपल्याला ज्या प्रकारे त्यांनी सांगितली त्याच प्रकारे ती फिर्याद आपण दाखल करून घेतली. दुसरा निलेश गायवळ संदर्भात काय कारवाई करतोय आपण? पासपोर्ट संदर्भातला काय अर्ज न्यायालयामध्ये दिलाय? आता याच्यामध्ये पासपोर्टच्या संदर्भामध्ये ज्या कायदेशीर प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये कोर्टाची ऑर्डर असेल किंवा बाकीची पासपोर्ट ऑफिसची जे त्यांची ऑर्डर असेल किंवा पोलिसची लुकआउट नोटीस असेल या सर्व गोष्टींची पोलिसांनी जी आहे ती कारवाई ऑलरेडी इनिशिएट केलेली आहे.